राहणार तुला कसं नाही कळ रे. मान्य प्रेस पाटलांचा नाद केल्यावर बाद होती ती. गेलाच की नाही पराच्या भावात बोंबलं वरती जाऊन बसलं. तुम्ही गाडी चालवणार आहे काय? गाडी चालव तुम्ही. चला मग चला गाडीवर बस. जरा बसा बसा पाटील बसा तुम्ही. आलं वरती मागणं घोडा आलं बघा. सॉरी हे बघा काय काय सनिदा काय आज मी लई खुश आहे. आज एकदम खुश आहे मी. तेव्हा मला कुठली भानगड करायची इच्छा अजिबात नाही. मी आज घरला जाणार आहे. तुम्ही घरला जावा. मी घरी जाऊन बायकोशी तरी निवांत झोपणार आहे. तुम्हाला इकडे सोडायचं आहे काय? सोडायचं ती पण शिजतो हेल्मेट घालून ती पण शिजतो. सर तुम्ही या तुम्ही. माझ्या जिगरचा तुकडा झालास तू आज. बस मागच्या टायमाला तू हुकला होतास पण या टायमाला जो काय राहणार असा ढगात पुजलायस की नाही. वा पंड्या वा. आज तू म्हणशील त्या धाब्यावर माझ्याकडनं तुला पार्टी आहे बरं का. जसा त्या रानाला सणकवलास की नाही तसा दणकावून हाणायचं बघ. जेवण दारू हाय काय करायचं नाही. आता काय आणलाच रे त्याला. वा पंड्या पंड्या कोण आहे रे? कोण आहे कोण? मान्य परेश पाटलाच्या खांद्यावर अशी मागणं डायरेक्ट हात ठेवायची हिंमत कोणाची झाली रे? त्याचा बघ आज कनी खोब्यातनच हात काढतो बघ त्याचा. बघच तू नुसतं. याला जिवंत जाळवतच नव्ह तू. रानात आहे त्यो. राणा राणा यो भूत राणा सोड बघ भूत पळून जाईल पण त्यासाठी आबांचा पत्ता सांगितला पाहिजे. मला माहितीच नाही. माहित नाही कुठे आहेत आबा? कोण आबा? कोण आबा? मग कोण आबा? चला सुरू करूया. काय सुरू करा आबा माहिती कोण आबा? सांगू काय? सांगू हे बघ आबा कोणती मला काही माहित नाही. कुठं पडवले मला काही माहित नाही. सोडा रे. नाही माहित. आता सरळ सांगणार आहेस का दाऊ आणखी? सोड सोड तू. सांगायला ती भूत सोड. हे भूता सोड रे. मान्य परेश पाटील बोला की. डायरेक्ट जायचं वर ढगात. आता कसं वाटतंय? डरगर वाटतंय का नाही? बोल. तो मोऱ्याचा मळ्या आहे की नाही त्या मळ्यात ते घर आहे. त्या घरात आहे डाब्या. आबा घरात आहे. आणि तिथं नसतील तर नसतील तर काय आता अर्धवट मारायचा परत या पूर्ण मारून टाका. मला मी गाडीची गेली तू काय तर गाडीची गेली घे आणि घेऊन जाऊ गाडी. मला काय मी जातो चालत त्याचा. तू गाडीची गेली असला चालकपणा चालणार नाही आता. धर्याला हे बंड्या त्याच्या मुसक्या आवड आणि पोलिसात द्याला नाही सुरेश पहिला आपण सापडू दे मग याचं ठरव काय करायचं ते. ठीक आहे बंड्या घेऊन चालेल. आणि हे चुपचाप चालायचं. नाटकी करशील तर डोसको फोडून तुझं सांगून ठेवतो आता. बंड्या आम्ही फोन केल्याशिवाय पोलिसांनी ताब्यात देऊ नका. तर तुझ्या ताब्यात ठेव आणि चांगला पाहुणचार कर याचा. चांगलाच करतो. आम्ही आबासनी घेऊन येतो. साहेबांना घेऊन येतो.
चल सुरेश. चल. राणा ही जागा नव्हती, होय हीच आहे. कोणच नाही इथं. म्हणून तर इथं ठेवलंच ना. चल थांब थांब, बाप्पाची माणसं असतात. चल कोण नसेल. चल. आबा 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 आबा. सूरज. हे सूरज, अरे पप्पाने हीच जागा सांगितली होती ना बा. हीच सांगितली होती. मग याच्या तर हे बघ, त्या बंड्याला फोन लावून सांग त्याला पोलिसात देऊ नका म्हणा. अरे आपण जाऊन घेऊया की पत्ता. चल लवकर. हे एक मिनिट. हे बघ, ते इथलाच कुठला तरी आवाज आलाय. हे सूरज, हे बघ इकडनं आवाज येतोय. सूरज, सूरज. राणा. राणा. सूरज. हे सूरज, चल की आपण आपल्या घरला जाऊ. नाही, आधी त्या नंदीचा निकाल लावायला पाहिजे. त्यांच्यामुळे अरे नाही सूरज, गोटक्का अंजली बाई डोळ्यात जीव ओतून आबांची वाट बघत असते. तर आपल्या माणसात चांगल्या ठेवणं बरोबर नाही. राणा बघती जरा. सूरज, आपली माणसं महत्वाची म्हणलंय ना. आता वहिनींच्या पापाचा गळा भरलाय. आता जो काय सोड उगवायचा तो उद्या सूर्य उगवल्यावर. उद्या आपला दिवस उजाडणार, म्हणून वहिनींचा मावळणार. चल चल जाऊया बघ. चल. होतं का? अहो आबा आलेत. अंजली वहिनी आबा आलेत. आबा या. आबा. अंजली कशीच बाळा? आता तुम्ही आलात ना, मग छान आहे मी. गोटक्का. साहेब, जीव लई टांगलीला लागला होता बघा. अहो माझा राणा सूरज असताना कशाला काळजी करायची? अरे अपहरण अजून झोपला वाटतं. लाडू. हे लाडू. कोण आलंय बघ. हा. तुम्ही केव्हा आले? हे काय आत्ता चालू? तर अशा सोडली होती, पण या रानामुळे आपण समधी परत एकत्र आलोय. आणि आता काय मी एकच राहणार आहे. हो. आत्ताच सांगतो तुम्हाला वहिनी, तुमचा चांगुलपणा तुमच्या जवळ ठेवा. पण या नंदिताला चांगला धडा शिकवणार आहे मी. आणि तू अजिबात मध्ये पडायचं नाही बघ. ते फक्त तू नाही, मी बी धडा शिकवा येणार. आपण सगळ्यांनी मिळून धडा शिकूयात.
बस आबा म्हणलं म्हणजे फायनल. उद्या सकाळच्याला या धड्याची सुरुवात होणार म्हणजे होणार. हॅलो हॅलो पप्प्या, ताडे कुठं आहेस तू? कुठं म्हणजे? वाड्यावर आहे, इथं घरात आहे. देव पावला, मला वाटलं गेलीस का काय ढगात. म्हणजे राणा तुझ्यापर्यंत अजून पोहोचला नाही तर. अरे तू त्याला एवढं लांब पोहोचवलं म्हणलास, आता इथपर्यंत कसा पोहोचल त्यो? तायडे तो पोचला नाही, वाचला. आता तू स्वतःला वाचीव, तो तुला पोचवायला कवा बी तुझ्यापर्यंत पोचल. पप्प्या, अरे अरे जरा खातर कळल असं बोल. आणि हे कुणाचा नंबर आहे? तायडे हे बघ, मी आता जेलात आहे. ओळख काढून कसा बसा फोन मिळवलाय मी, म्हणलं तुला आधी सावध करावं. अरे असं कसं? तू जेलात काय करतोयस पण? त्या रानानं पोचिवलंय मला. पप्प्या जरा नीट सांग. तर टोकाची राग झाली असं म्हणलास ना तू? नाही 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 झाली तायडे, तसं काही झालेलं नाही आहे. माझा माणूस आहे का नाही तो बंड्या, त्यानं माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्या रानाला वाचिवलाय त्यानं, आणि रानानं मला जेलात टाकलाय. आता तो तुला पकडायला कवा बी येत असत. तायडे तायडे तू पळ काढ. त्याच्या नजरेतली आग तुला माहिती आहे, जळून राख कुशील तायडे. हॅलो हॅलो तायडे, काय गचकलीस काय तायडे? हा, आणि बघ त्या रानानं कधी त्या म्हाताऱ्याचा बी शोध घेतला असेल की दोघं मिळून तुझ्याकडे येणार. हे बघ, तुझ्या भावाचं हे शेवटचं कर्तव्य समज. हा, तू पळून जा तायडे, तू पळून जा. नंदिता, ए नंदिता, ए चल बाहेर ये. सूरज, हे बघ, जे काय करायचं ते शांतीनं करायचं. हे बघ, मी शांत बसणार नाही आता, सांगून ठेवते. हात उचलायचा नाही. जे काय करायचं ते कायद्याने करा. नंदिता, खाली ये लवकर. ए चल खाली ये लवकर. इकडे ये. कुठे आहे? मला नाही माहिती. हो, नंदिता कुठे आहे? मला नाही माहिती. रातच्यापासून गायबच आहेत. गायब? सरळ सरळ सांगायचं कुठे आहे ते. मला नाही माहिती. हे बघा चंदाताई, तुम्हाला जे काय खरं खरं माहिती ते सगळं सांगून टाका. जाऊबाईंची साथ देणं बंद करा. आहो थोरल्या ताई साहेब, मला खरंच नाही माहिती. माहित कसं नाही? हा, पाठ टाकी नाहीस तू. हे बघा, तुम्हाला सांगतोय सगळ्यामध्ये सामील असणार आहे. हे बघ, तुला शेवटचं विचारतो, सांग नाही तर मला खरंच नाही माहिती. खरंच नाही माहिती मला. तरी मी म्हणत होते ना, बदलाची गोष्टी करू नका म्हणून. राणा सूरज, काही करून नंदिताला हुडकायला पाहिजे. आधी तिचं डोसकं थाऱ्यावर नाही.
अजून काय गोंधळ घालायच्या आत तिला ताब्यात घेतलं पाहिजे. पण आता कुठं गेले असतील त्या? आता तडक माहेर गाठणार. मी उत्तमरावांशी बोलतो. अंजली, उत्तमरावांना फोन लाव. ए राणा सूरज, जा तिला घेऊन या. एक चल चल. मला बघून घेतो नंतर आल्यावर. हॅलो, हा उत्तमराव. अगं नंदुरे, अगं काय झालं काय तुला? आधी आत चल, आधी चल बाई चल. अरे घ्या दे. पप्पा, अगं नंदुडे, अशी अचानक कशी काय आलीस ग? आणि तुझे सासरचे आले नाहीत बाई तुला सोडायला? नाही ते तुझी आणि पप्पांची लई आठवण येत होती म्हणून आलो. अहो तिला अगोदर पाणी तर प्यायला द्या. हा, दमून आली आहे ती, आणि तिच्यासाठी काहीतरी खायला करा. आल्या आल्या आपलं पोलिसासारखी चौकशी चालू केली वय. नंदिता, बाळ जरा तू बस, आराम कर. हा, आम्ही आलोच. पाणी आणते. हा बैस पोरी बैस. ऐक की, काय काम केलीस ग? तुझ्या सासऱ्याचा फोन आलता. म्हातारा सापडला? होय तर तू इथं आल्यावर तुझं पप्पा त्यासनी फोन करणार आहेत. तू पण येत ना, सगळं चोरून ऐकलंय. काय केलीस ग? मी मोठा डाव खेळला होता, पण अंगलट आला. आता तो ठोकळा आणि सूरज आमचा जीव घेतल्या बिगर राहणार नाहीत मम्मी. अरे देवा. अगं बाई, अगं तुझं पप्पा म्हणाले की ते सूरजला आणि राणाला फोन करणार आहेत, आणि ते दोघं तुझा जीव घ्यायला आलं ना तरी बी तुझे पप्पा त्यासनी अडवणार नाहीत. तुझं काय खरं नवं बघ. तू पळ इथनं, पळ पळ, उठ उठ. होय, जातो आम्ही. अगं पैस की, कुठे जाशील? हा, जगाच्या पाठीवर कुठं बी जाऊ मम्मी, पण जाणार आम्ही आता. थोडे पैसे बी ठेवल्यात जवळ, कामी येते. अगं एवढे पैसे? हो, एवढे पैसे घेऊन फिरतीस होय? तुझ्याकडे पर्स बी नाही. अगं रिस्क आहे, एवढे पैसे घेऊन जाऊ नगस. आमचे पैसे मम्मी अगं कामी येते ना. अगं लांब त्याला मला दे. देते देते, तुला खर्चाला देते. एवढे पैसे घेऊन जाऊ नगस. हे धर, तुला खर्चाला अजून एक नोट घे. चल, खर्चाला दिलेत. अगं मागणं आम्हाला फोन कर, आम्ही देतो तुझे पैसे. काय खात नाही तुझे पैसे. जे पैसे आम्हाला लागते ते. अगं नको, अगं पप्पा आले बघ तुझे. चल चल चल, जा लवकर. अगं जा तू, जा. पप्पा आले तुझे. जा ग बाई, जा. जा लवकर. जा जा जा. अहो पकडा तिला. अहो अहो, का तुम्ही का सोडलं तिला? सोडलं? का हो? अहो, तुम्ही पण की नाही? काय झालं काय? राणा, नंदिता आलती, पळून गेली. आता तिला नक्की भनक लागली असणार. ती आता नक्की कोल्हापूर सोडून जायचा प्रयत्न करणार. आणखी ज्यादा भानगडी करू नये म्हणून तिला ताबडतोब पकडायला पाहिजे. मी माझी माणसं पाठवतो, तुम्ही पण बघा. हा, ठीक आहे.